बरेच दिवस झालं मावशी मी बाहेर देशाला गेलो होतो. बाहेर देशाला जायचं माझं एक छोटंसं कारण होतं. असं कारण होतं. काय कारण होतं मावशी? तर मला एक छोटासा धंदा टाकायचा होता, छोटासा बिझनेस टाकायचा होता. म्हणून मी बाहेर देशाला साहित्य आणण्यासाठी गेलो. मला टाकायचं होतं सलूनचं दुकान. साहित्य आणलं, पण बाबा मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला. धंद्याची सुरुवात करायची कुठून? धंद्याची सुरुवात करायची कुठून असा मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला. म्हणलं किती सुंदर असा या दारफळ या नगरीमध्ये किती सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. इथून जर सुरुवात झाली, नवनाथांच्या चरणापासून जर सुरुवात झाली, तर मावशी कमीत कमी 2-4 वर्ष तरी आपला धंदा चांगला चालणार. ह्या दृष्टीतून हे पहिले गिराईक. वारिक वारिक करू हजामत बारिक, वारिक वारिक करू हजामत बारिक, वारिक वारिक करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, वारिक वारिक करू हजामत बारिक, साहेब कपड्याला अजिबात हात लावायचा नाही. कपड्याला अजिबात हात लावायचा नाही. कपडा उलनचा आहे. ओ साहेब, कपडा उलनचा आहे. सेंट जरा कडक आहे, ठसका लागण्याची शक्यता आहे. म्हणून अजिबात तुम्ही कपड्याला हात लावू नका. अजिबात तुम्ही कपड्याला हात लावू नका. विवेक दर्पण आईना दावू, आरसा आरसा धरा. शहाणे माणसं सुद्धा वेड्यासारखं वागतात. काय गरज आहे मावशी असं धरायची? बघा हो का किती मस्त आहे का. इथं कंपनीनं स्टँड दिले. स्टँडला धरा, स्टँडला 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 धरा. हा, आरशात बघा. आता लोकांच्या थोबाडाकडनं का बघू, आरशात बघा साहेब, आरशात बघा. दिसतंय का? खरं सांगा, दिसतंय का? दिसतंय का? काय खोटं बोलता हो? आरशात बघितलं की दिसत नाही. आरशात बघा, थोड्या वेळानं दिसतंय. हा आरशाचं महत्व सांगतो. विवेक दर्पण आईना दावू. ऐका, विवेक म्हणजे विचार. विचार नाही नर खरं तो तैसा. हा, विचार. विवेक म्हणजे विचार. विचार केला तर हा पायात राहतो. विचार केला तर हा पायात राहतो, नाही तर थोबाडात बसतो. कुणाच्या? अविचार करणाऱ्यांच्या. म्हणून विवेक दर्पण आईना दावू. वैराग्याचा चिमटा हलवू. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारिक, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारिक, करू हजामत बारिक. साहेब रागाला जायचं काय कारण नाही बरं का. रागाला जायचं काय कारण नाही. खुर्चीला स्टँड नसल्यामुळं पाय ठेवून काम करावं लागते. दाढी तर तुमचीच करतोय ना. तुमच्या केसाला धक्का लागला तर बोला. वारिक वारिक करू हजामत बारिक, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारिक, वारिक वारिक करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, वारिक वारिक हजामत बारिक, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारिक, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, हजामत बारिक, वारिक वारिक हजामत बारिक. एवढंच मावशी माझं मोठं कारण होतं देशाला जायचं बाहेर. आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता. बाहेर देशामध्ये गेलो, डबल कसं गारगार वाटते का नाही. डबल मोटरचा फवारा आणला. गारगार वाटते का नाही. पण भाग गेला शेण गेला. पाणी साहेब इतकं प्रेशरनं मारते. हो साहेब, पाणी इतकं प्रेशरनं मारते की तुमच्या डोक्यातली ऊस सुद्धा जिवंत राहू शकत नाही. उदक शांती डोई भरू
अहंकाराची शेंडी पिळू आम्ही बारीक बारीक मला असं वाटतं साहेबांच्या करंगळीचा नख राहू द्यावा काय कशाला साहेबांच्या करंगळीचा नख राहू द्यावा काय कशाला मी कुड काढायला लागतो काम क्रोध नके काढू भावार्थाच्या बघला करू ओ साहेब कोणता कट मारू इंदिरा हेमा मालिनी कट मारायचा कट मारायचा वन साइड आणायचा वन साइड का टू साइड ओके दारपड हायवे कट मारणार एक साइड न चांगलं उकरून ठेवलंय ओके चला बरेच दिवस झालं मावशी साहेबांना का वळवळ करतात करा झालं मी शेवटच करणार आहे बरं का मावशी हा पुन्हा मग एक बी करा म्हणलं तर मी करणार नाही कुणी उठ नका मावशी हो हो मावशी उठ नका की हात ना वाय तांदे देऊ का आत्या वाय देऊ चला खाली बसा 2 मिनिटं राहिले बसा खाली चालला एक टीव्ही जात नाही मावशी झालं बरेच दिवस झालं साहेबांना एक छोटासा मावशी आजार आहे हाय का नाही साहेब बरेच दिवस झालं साहेबांना मावशी एक छोटासा आजार आहे साहेबांचा आजार शोधण्यामध्ये 4-5 डॉक्टर मेलं 4-5 डॉक्टर मेलं पण कुणाला साहेबांचा आजार कळाला नाही साहेबांचा आजार कुणाला सुद्धा कळाला नाही आज खऱ्या अर्थानं मी दारफळ नगरीमध्ये आलो नवनाथांची कृपा झाली मावशी आणि मला साहेबांचा आजार कळाला बाबा साहेबांना असा आजार आहे साहेबांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही बरोबर आहे का नाही ह्याचं कारण असं आहे नाकात केसांची खूप गर्दी झाल्यामुळं शेमडाचं आणि मेकडाचं महापूर आल्यामुळं जरा तुंबलाय मोकळं करतो म्हणजे ओके वारिक वारिक
साहेब एक बार खडेंगे खडे उठा बरं एकदा उठा 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 असं सावकाश उठा हा उठा हे नाही आता उठा एक बार बैठेंगे बैठ जाओ खाली बस फिर एक बार खड़ेंगे खड़े अप इधर देखो मैं हाँ निकाल पैसा असू द्या धन्यवाद एकदा साहेबांसाठी टाळी वाजवा एकदा हा बसून घ्या खाली उठा उठा बसून अहो ही कुठं घेऊन चाललाय उद्याची पंचायत आहे का नाही मला